प्रयोग किती पद्धतीने व्हायचा, तर हे तुम्हाला तिथे लक्षात येणार त्या किल्ल्यांवरती गेल्यावर. म्हणजे असं नाही की त्याच्यामुळे प्राण्यांची व्यवस्था पण त्या ठिकाणी होती. चारा, कचरा या सगळ्या गोष्टी. अनेक दरवाजे होते, मी तर तुम्हाला सांगितलंच. गुप्त दरवाजे राहायचे. आता जसं तुम्हाला देवगिरीचा किल्ला सांगितला ज्याला आपण, औरंगाबादच्या जवळचा देवगिरी. त्या किल्ल्याला एकच दरवाजा होता. एक इतिहास म्हणतो, की बा या ठिकाणी जो एक आख्यायिका, बा इथे मिठाचे पोरे आले, नंतर सगळी रसद संपली आणि जायला काही रसद न्यायला दुसरा कोणता दरवाजा नव्हता. त्याच्यामुळे तो किल्ला हारला गेला, असं एक आख्यायिका आहे. आणि गुप्त दरवाजे होते, त्याच्यामुळे पन्हाळगडावरून आपले महाराज निसटले शत्रू हावी झाल्यानंतर. नंतर मग आपले राजाराम महाराज दरवाज्यातून निघाले. तसे चोर दरवाजे, गुप्त दरवाजे असावे, असंही किल्ल्यांच्या या स्थापत्यशास्त्रामध्ये उल्लेख आहे. अनेकदा किल्ले जेव्हा बांधतात असतात त्या ठिकाणी झाड्या झुडपं लावलेले असतात, लपण्यासाठी जागा करतात. आणि महाराज शेवटी शिवाजी महाराजांचे जे किल्ले होते त्या ठिकाणी तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा फार पद्धतीने उपयोग केलेला दिसतो. कारण कसं, की महाराजांचं जे स्थापत्यशास्त्राचा महाराजांनी दिलेला जो अभ्यास आहे, तो किती गेला तर कमीच वाटतो. आपण काहीच नाही. तुम्ही विजयदुर्ग किल्ल्यावरती जाल, येणाऱ्या जहाजाला अडवण्यात येईल म्हणून जहाजाची त्या विजयदुर्गाच्या समोर एक भिंत आहे आतमध्ये. जसं आपण सेतूसागर आपला इथे आहे कन्याकुमारीला, तसं विजयदुर्गाच्या आतमध्ये भिंत आहे. म्हणजे येणारं जहाज जे होते, कारण तुम्हाला एक सांगतो, तुम्ही जेव्हा शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हटलं. आधी जे जहाज होते युरोपियन पद्धतीचे ते चौकोनी यायचे. म्हणजे त्या विजयदुर्ग किल्ल्यावरती ते जहाज आलं, तर ती आतमधली जी भिंत तिच्यावर ते लागणार नाही, असं फुटणार. म्हणून ते चेंजेस करून शिवाजी महाराजांनी ज्या काही नंतर गोष्टी केल्या, महाराजांचे जे काही स्थापत्यकार होते आणि आर्मर जे होते, कान्होजी, सरखेल, नंतर अर्जोजी वगैरे, यांनी त्या साधारणतः महाराजांच्या आर्मरामध्ये एरोडायनेमिक शेपचे जहाज तयार केले. हे उदाहरण आपल्याला त्या विजयदुर्गाच्या किल्ल्यामध्ये मिळतं. म्हणजे स्थापत्याचा नमुना आहे. काय आतमध्ये तर किल्ला, आतमध्ये भिंत आहे कोणाला माहित. जंजिरा किल्ल्याचं बघितलं उदाहरण तुम्ही, 22 एकर, 22 बुर्ज, 22 वर्ष, 22वा राजा, असा 22 आकडाच जातो. 22 फूट, सगळं सगळं 22 आहे त्यांच्या. ते हे किल्ले बांधत असताना त्याची पण एक आख्यायिका आहे, ते जंजिरा किल्ल्याची. काय आहे किल्ल्याची आख्यायिका जंजिरा किल्ल्यावरती, की त्याचा मुहूर्त काढत असताना एका ब्राह्मणाकडे त्याची पोरगी गेली, सिद्धीची. तिने त्यांना विचारलं, ते नव्हते. त्याच्या मुलीने ते मुहूर्त काढून दिलं. ब्रह्म मुहूर्त वगैरे काय म्हणतात ते, काय ते काढून दिलं त्यांनी आणि ती मुलगी घेऊन गेली. त्याच्यामुळे तो किल्ला अभेद्य होता, असं एक आख्यायिका पण आहे. ते मुहूर्त जे काही आपण म्हणतो जसं आहे, त्या मुहूर्तामध्ये तो किल्ला बांधला गेला बा म्हणून. तर अनेक गोष्टींनी, मायथॉलॉजिकल स्टोरीजनी किल्ल्यांच्या रचना, म्हणजे एखाद्या आपण जसं आपल्याला स्वतःला सुशोभीकरण करतो ना, पेन लाव, चष्मा लाव, हे लाव, स्प्रे लाव, परफ्यूम लाव. तसं किल्ल्यांची जी भूमिका आहे, ती वटवत असताना किंवा किल्ल्यांकडे वळत असताना या सगळ्या गोष्टींचा आपण आता हे किल्ले नुसते काही हे नव्हते ना. कोणी युद्ध केलं आलं, तर मग त्याचे लपण्यासाठी जागा राहायच्या, त्यांच्यासाठी रसद पुरवण्याच्या जागा राहायच्या. आता तुम्ही अनेक पूर्ण भारताच्या किल्ला स्थापत्याचा अभ्यास केला, तर सगळ्या ठिकाणी म्हणजे लेह लद्दाखचा किल्ला वेगळा आहे आणि महाराष्ट्राचा वेगळा आहे आणि तिथला वेगळा आहे. सगळे सगळे किल्ले वेगळे. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांमध्ये काही वेगळं सापडतात. साधारणतः जसं आपण रायगड किल्ल्यावरती केलं, तर शौच कूप तुम्हाला मिळतं. पण ते शौच कूपांचा अभ्यास जर केला थोडासा थोडक्यामध्ये, तर ते ते 3 शौच कूप आहेत, एक नाही आहे. मग त्यावेळेस काय आपण ज्याला आजच्या घटकेला म्हणतो किंवा सिंगल संडास नाही तर तिघ जण बसायचे का काय करायचे? याचं उत्तर कोणाकडे नाही आहे. पण तुम्ही रायगडावरती जाल, जिथे राणी महल म्हटलेले 8 राण्यांचे आहेत, तिथे त्या ठिकाणी तुम्हाला 3-3 शौचकूप बसण्याचे स्थान मिळतील तुम्हाला. हे कोड आहेत. हे सगळे आता अ, इतिहासकार आणि जे काही लिखाणदार आहेत, जे काही इतिहासाने लिहून ठेवलेलं आहे, त्याच्या अनुसरून आपण एक सांगण्याचा, लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. पण प्रासंगिक एक्झॅक्टली ही गोष्ट ही कुठे सांगितली गेली. वेस्ट पाणी कसं जाईल? वॉटर सिस्टम, कालिंजरचा किल्ला उत्तर प्रदेशामध्ये. पाणी पूर्ण जाणार आहे. तुमचा जंजिरा किल्ला आहे. सांडपाणी जे आहे, केळ कचरा आहे, हा सगळा निघून पुन्हा समुद्रात कसा जाईल याची रचना या किल्ल्यांमध्ये खूप सुंदर केली जायची. काय होतं टेक्निक त्यांचं त्यांना माहिती. हे आपल्याला आजही अवगतलं नाहीये. मी आता राजस्थानच्या किल्ल्यांमध्ये होतो. उबेर नावाचा एक
तिथे दगड आहे उबेर, वेगवेगळ्या प्रकार. त्या उबेर नावाच्या दगडामध्ये आता जसं 2 येतो नंतर पुन्हा. तर त्या उबेर नावाच्या दगडामध्ये जर तुम्ही आज दूध टाकाल तर उद्या ते दही होऊन येतं. आत्ताच परवाच्या दिवशी IBM माझ्या मते TV9 2 दिवसापूर्वी छत्तीसगडमध्ये रावणाच्या शिवलिंगाचा एक उल्लेख झाला. दंडकारण्य ज्याला म्हटलेला आहे. त्या दंडकारण्यात याचा उल्लेख झाला रावणाचं शिवलिंग. त्या शिवलिंगावरती दूध टाकलं तर दूध खालती निळं होतं. चक्क लाईव्ह टेलिकास्ट दाखलेला आहे 2-3-4 दिवसापूर्वी TV9 वरती. छत्तीसगडमध्ये दंडकारण्य. ते त्या काळात म्हणजे रावणाचे वंशज पूजा करतात वगैरे वगैरे. आपण दूध टाकलं वरतून की ते दूध पूर्ण निळं होतं थोडंसं म्हणजे निळसर दूध होतं. मग त्याच्यावर टेक्निकल आता त्या छत्तीसगडच्या लॅबोरेटरीने सांगितलं असं तसं. पण काही नाही. तर अशा प्रकारची एक व्यवस्था त्या ठिकाणी होती. किल्ला असला तर दारू कोठार ठेवण्याची व्यवस्था, शस्त्रागार ठेवण्याची व्यवस्था होती. वनस्पती, फुलं त्या सगळ्या. आता एक शिवाजी महाराजांची वाईट ब्रॉड व्हिजन कसं बघता येईल? आपण रायगड किल्ल्यावरती गेलं तर त्यांनी बोरूंची झाडं लावलेली आहेत. बोरूंची झाडं. त्यावेळेस काय होतं बोरूंची झाडं आहे, बिब्यांची झाडं आहे. बिब्यांचं तेल हे खूप चांगलं यूज व्हायचं नेमकं. आपण मशाली जाळायचं. मशाली मला लोक काय करतात मशाली जाळायचं. अरे मग तेल कोणतं टाकायचं? बिब्यांचं तेल राहायचं. आता तेलाची जेवढी जास्त विस्कॉसिटी आहे तेवढं ते जास्त वेळ जळतं. बिब्यांचं तेल काढलं तर बिबे म्हणजे यांची योजना किती मोठी रायगड बनायच्या अगोदर की नाही मग किल्ल्यांवरती काय असावं? तर किल्ल्यांवरती बिब्यांची झाडंही असावी. किल्ल्यांवरती बोरूंची झाडं असावी. आपलं दप्तर तिथे आहे. आपल्याला लिखाणाला कमी नाही पडली पाहिजे. तर अशा पद्धतीची विचारधारणा शिवाजी महाराजांची होती. आज्ञापत्रात लिहून दिलेल्या आहेत. वनस्पतींची झाडं लावायची. कारण त्यावेळेस वैद्यकीय सेवा अशी काही कॉलेज तर नव्हते. ते होते. मिठाच्या बद्दल महाराजांचं माहीतच आहे, की बाबा शिकलन मग आपल्याकडे सुरू केले कारखाने. ठाण्यामध्ये 18 कारखाने सुरू केले. मग नेमकं किल्ला आहे, तर मग किल्ल्यावरती कोण पाहिजे? किल्ल्यावर सुतार पाहिजेच, किल्ल्यावर लोहार पाहिजेच. किल्ल्यावरती मग ब्राह्मण पाहिजेत, किल्ल्यावर ह्या ज्या कर्मांच्या नुसार जे काम करणारे लोक होते, ते सगळे त्या काळामध्ये किल्ल्यांवरती राहायचे. हे तुम्ही पूर्ण भारतात नाही, पूर्ण जगातल्या किल्ल्यांचा अभ्यास केल्यानंतर कर्मनी जे कामं करणारे लोक होते, ते सगळे त्या किल्ल्यांवरती राहायचे. तो किल्ला म्हणजे एक छोटं राज्य. दिल्लीमध्ये आपण हडप्पा मोहिंजोदारोचं म्युझियम त्याचे उत्खननात केलेल्या सापडलेल्या गोष्टींचा जर अभ्यास केला, आपल्या भारताला आपण अहिंसावादी म्हणतो. नेमकं अहिंसावादी का म्हटलं? कारण हडप्पा मोहिंजोदारो जेव्हा उत्खनन झालं, किती वर्षापूर्वीच आता 1908 मध्ये माझ्यामध्ये उत्खनन झालं. तर त्याच्यामध्ये शस्त्र एकही नाही सापडलेलं आहे. मी हे सगळं अभ्यास करता अनेक लोकांनी विचारलं, की याच्यात शस्त्र का नाही सापडलं? तर म्हणजे वही तो अहिंसा थी. बाद में आया बोले शस्त्र. आता मी काही इतिहासाचा विद्यार्थी नसल्या कारणास्तव मला माझं काम स्थापत्य, पण मी स्थापत्याचं की इसमें सब भांडी मिळाली, कुंडी मिळाली, देव मिळाली, देवताची तुटले फुटले सगळं मिळालं. पण शस्त्र हे काही नाही. म्हणजे हडप्पा मोहिंजोदरोंच्या काळामध्ये शस्त्रांचा वापर नव्हता का? हा असा कधी-कधी या किल्ल्यांचा अभ्यास करताना आपल्या स्वतःला उल्लेख होतो. आता नेमकं किल्ला संरक्षण फळी, तोफा असतात किल्ल्यांवरती. तर या सगळ्या गोष्टींचं करत असताना तोफा. त्याच्यानंतर आपण सरळ-सरळ आलो, तर मगाशी आपण किल्ल्यांच्या ह्याच्यामध्येच होतो. आता नेमकं दरवाजे तुम्हाला एक सांगितलं दरवाज्यांचे पण प्रकार होते. त्या दरवाज्यांचा अजून एक प्रकार सांगताना विसरलो, की विशेषतः खिळे लावायचेत. खिळे. ते खिळे सुद्धा वेगवेगळ्या राजांनी वेगवेगळ्या प्रकारचे ते खिळे आहेत. त्या खिळ्यांना ती नावं पण दिलेली आहेत. कोणते? हे जे दरवाजे बनवायचे, या दरवाजेच्या कमानी राहायच्या, या कमानी पण वेगवेगळ्या प्रकारच्या होता. तो एक वेगळा म्हणजे काय त्याच्यावर बोललो तर जवळ-जवळ साधारणतः 30 प्रकारच्या कमानी माहिती आहेत. तुम्हाला त्याच्यापैकी एक सांगता येईल, प्रचलित कमान म्हणजे जी कमानी मस्जिद म्हणतात त्याला शिवनेरीवरती, तिला ओगी टाइपची कमानी म्हणतात, ओगी टाइपची. तर स्थापत्याचा अभ्यास करताना या सगळ्या गोष्टी समोर येतात आपल्याला सगळ्या गोष्टी. लोखंडी कळ्या लावायच्या त्याच्यामध्ये. आता या किल्ल्यांमध्येच आपण जर बघितलं, तर नळदुर्ग किल्ल्यामध्ये गेलात तुम्ही, तर तुम्हाला तिथे एक हे मिळेल जनानखाना आहे तिथं आणि त्या ठिकाणी रंगांचं म्हणजे रंगही त्यावेळेस होता ना. तुम्ही नळदुर्गावरती जाल, तर 2 बुरुजांच्या मध्ये पाणी येतं पडतं आणि तिथून पावसाळ्यात सुंदर विहंगम दृश्य दिसतं. फतेपूर इतके मोठमोठे हे आहेत बुरुज आहेत, की विचारू नका त्याला काही हेच नाहीये. ते काय वापरायचे बा एवढं बांधतात ना? मग काही स्थापत्यकारांनी लिहून ठेवलं चुना, वाळू, चुनखडी, शिसा, बेल
ही भूमिका घेतलेली आहे. अजून किल्ल्यांवरती जर बघितलं तर सदर म्हणजे बोलण्याची जागा, कचेरी म्हणजे यांची ऑफिस वगैरे बसण्याची जागा, निवासस्थाने, मंदिरं, या सगळ्या गोष्टींचा एक आपण म्हणतो की ऍडमिनिस्ट्रेशन किंवा प्रशासन, शिस्त, कडेलोटाची पण जागा. टकमक टोक अनेक अरे टकमक हा एक कडेलोटाचा प्रकार होता. शिवनेरीवरती पण कडेलोट आहे, रायगडावरती कडेलोट, सगळ्यात प्रत्येक किल्ल्यांवरती कडेलोट राहायचा. की त्या कडेलोटांमध्ये शिक्षा देण्याची तुम्हाला तयारी असायला पाहिजे त्याच्यामध्ये. आता हे सगळं करताना आपण काही किल्ल्यांवरती येतो शिवाजी महाराजांच्या. काही काय किल्ले कसे देतात या सगळ्या गोष्टींकडे. नेमकं माझी जी संस्था आहे दुर्ग प्रतिष्ठान, माझं मुख्य जे वैशिष्ट्य आहे, माझं ब्रोशर आहे ब्लॅक अँड व्हाईट आहे. आम्ही हे किल्ले का करतो? तुम्हाला रचनात्मक सांगतो, सिंपल. किल्ल्याची प्रतिकृती तयार करण्याचा प्रमुख उद्देश काय? की आज आमचे मोठे नागरिक आहेत. आज वयामुळे मोठे आई वडील आपले त्या किल्ल्यावर जाऊ शकत, एक गोष्ट. लहान मुलं त्यांच्या वयामुळे जाऊ शकत किंवा आम्ही घेऊन जाऊ शकत. आणि तिसरी समाजातील तो घटक की जो या किल्ल्यांवर जाऊ शकत नाही. या तिघांसाठी हे जे मी तुम्हाला आता जे काही किल्ल्यांच्या स्थापत्याबद्दल आपण चर्चा करूनच राहिलेलो आहोत, ह्या तिघांसाठी आपण या गड किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करून त्यांना या किल्ल्यांकडे जाण्याचं महत्व कसं दाखवता येईल, कसं त्यांना करता येईल, या गोष्टींचा आम्ही विचार करतो किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवताना. आता नेमकं किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवताना तुम्हाला अजून एक दाखवतोय बघा. हा आहे या सायन्स आहेत की नेमकं हे जे किल्ल्याचे आपण जी आतापर्यंत जी चर्चासत्र केलं, या चर्चासत्रामध्ये ज्या ज्या गोष्टींचा मी उल्लेख केलेला आहे त्या गोष्टींना म्हणजे दरवाजा, उद्ध्वस्त दरवाजा, तटबंदी, बुरुज, उद्ध्वस्त बुरुज, घर, शिलालेख, शिल्प, कमान, वीरगळी, मस्जिद, देऊळ, कबर, पुतळा, हे सगळ्या गोष्टींचा उल्लेख या अशा माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावा. म्हणजे नेमकं एखाद्या किल्ल्यावर जात असताना या सगळ्या गोष्टींचा उपयोग जर आपल्याला जर असेल तर आपण त्या गोष्टींना आपण त्या किल्ल्यावरती जाण्याची गोष्ट आपण खूप वेगळ्या प्रकारे करू शकतो. आता सगळ्यात गंमत म्हणजे हे सगळे किल्ले बघत असताना कुठे कुठे असं वाटलं की नुसते महाराष्ट्रातच किल्ले नाही ना, पूर्ण भारतात किल्ले आहेत. मग त्या भारताच्या किल्ल्याचा अभ्यास करताना आपण खूप किल्ले आहेत प्रचंड 4,086 किल्ल्यांच्या वरती, जवळपास 4,000च्या वरती किल्ले. मला असं वाटलं की एक नवीन संकल्पना मनात आली. मोलाचे प्राण देऊ वचन महाराजांचे किल्ले करूया जतन. संकल्पना कोणती आली मनात? मोलाचे प्राण देऊ वचन महाराजांचे किल्ले करूया जतन. शिवाजी महाराज तर आहेच पाठीशी ना, पण इतरही महाराज, अनेक राजे महाराज होऊन गेलेले प्रचंड भारताच्या इतिहासामध्ये वेगळे प्रत्येक किल्ला. तर त्याच्यातून एक किल्ल्यांची नावं तुम्हाला लक्षात येईल, तुम्ही त्या लिहा जाणवे त्या किल्ल्यांमध्ये थोडक्यामध्ये मी तुम्हाला त्या किल्ल्यांची महत्व सांगणार. हे भारतातले किल्ले, असं नाही की किल्ला बोलत असताना किंवा स्थापत्य बोलत असताना किल्ल्यांना आपण विसरून जावं. मैं हूं दुर्ग, मैं हूं विरासत की पहचान, आप मुझे परखोगे तो ही बनूंगा मैं आपकी शान. गढ़ और कोट की कहानी है बहुत पुरानी, वेद ग्रंथों में पाओगे मेरी संस्कृति पुरानी. आज शिवछत्रपति है मेरी जान, आओगे रायगढ़ तो देखोगे मेरी शान. सिंधु कलिबंगा लोथल, सूरकोंडा बनावली हड़प्पा, यह उगम है मेरी संस्कृति की, याद श्रवण करोगे तो बचेगी ये सारी. स्वप्न में पाओगे कुंभलगढ़ है मेरी आन, रानी पद्मावती का चित्तौड़ है बलिदान की पहचान. लाल किले का आज बड़ा है मान, फतेहपुर सिकरी है बुलंद पहचान. मेहरानगढ़ है राव जोधा की कहानी, ग्वालियर झांसी कहते हैं स्वतंत्रता अपनी जुबानी. गोवलकोंडा और जैसलमेर है पत्थरों की शहानी, कांगड़ा चिटकन है हरियाली की सुहानी. पन्हाड़ा सिंहगढ़ कहते हैं शब्दों की बलिदानी, श्रीरंग जिंजी आमिर है लोगों की जुबानी. जूनागढ़ अलवर रायसेन है सृष्टि की पहचान, आगरा जयगढ़ बीकानेर है स्थापत्य की लिखा है. नाहरगढ़ वारंगल श्रीरंगपुर है कलात्मक की पहचान, सालेर सिडॉक अजयगढ़ है ऊंचाई की कमान. जंजीरा सिंधुदुर्ग है पानी की शान, बघेलखंड और बुदेलखंड के किले कहते हैं बचाओ मेरी जान. कालिंजर गुर्गी कहते हैं
हम सबसे पुराने, देवगिरी, नरनाळा, हम्पी अपने ही इतिहास के वीराने, आसिरगढ़, बिदर, किले, गोवा इनकी कीर्ति निराली, मांडू बारबाटी है सौंदर्य की निशानी, बरेली, इलाहाबाद, वाराणसी, चंपा है नाम की पहेली, तोरणा, राजगढ़, मच्छिंद्रगढ़ है आंखों की दहेली, रणथंबोर, बूंदी, जंजौर, लोहगढ़ है सुदृढ़ता की निशानी, शिवनेरी, नागौर, गुलबर्गा, बीजापुर है राजा के प्रतिमा की कहानी, मुड़गांव, मांडू, जुनारगढ़ है निर्जन की वीरानी, वरवा, तेरे खोल, कोलवाल अब रह गई है अवशेष की निशानी। मित्रों, मेरे सृष्टि के रूप है बहुत निराले, गुजारिश है आपसे, बचाओ मेरी फोन लाला ना। बचाओ मेरी जान, मेरा रूप, मेरा श्वास, मेरा नाम, मेरी आन और मेरी अलग पहचान, आप ही हो मेरे रखवाले और पिता, पर निवेदन है आपसे, बन के रहो आप मेरे दिलवाले, तो कभी न सजेगी मेरी चिता. आता या कवितेमध्ये मी भारतातल्या साधारणतः 60 किल्ल्यांचा उल्लेख केलाय. पहिला मी सांगितलं किल्ला रायगड हा शिवाजी महाराजांचा किल्ला आहे. अभ्यासपूर्ण किल्ला आहे. परत तुम्हाला फास्ट सांगणार आहे. अभ्यासपूर्ण, कारण तुम्हाला 60 किल्ले बघताय सांगताना फार प्रचंड फास्ट घ्यावी लागेल मला. रायगड किल्ला बघितल्यानंतर रायगडावरती प्रचंड अभ्यास त्याचा आजही कितीदा केला मी, एवढ्या ट्रिप झाला तरी अभ्यास पूर्ण झालेला नाही. अनेक गोष्टी सांगितल्या. सिंधू, कलबंगा, लोथल या संस्कृती होत्या जुन्या. त्याला वाचलं तर लक्षात येईल की त्यांच्या संस्कृतीमध्ये त्यांनी किल्ल्यांची कशी. आज उत्तर भारतामध्ये पाकिस्तान पासून गेलं अप टू बिहार पर्यंत तुम्हाला या सगळ्या पटना संस्कृती, आपल्या सगळ्या संस्कृतीची आपल्याला लक्षात येईल, या सगळ्या जुन्या संस्कृती. कुंभलगड म्हणाल आजच्या घटकेला महाराणा प्रतापांचा महाराणा प्रतापांचं जन्मस्थान आहे. भारतातला सगळ्यात मोठा किल्ला, एशिया किंवा जगातला मोठा, ज्याचं बाउंड्री वॉल आहे 36 किलोमीटरची बाउंड्री वॉल असलेला मोठा किल्ला, म्हणजे सेकंड लार्जेस्ट वॉल ऑफ वर्ल्ड. पहिली चायनाची भिंत, दुसरा या किल्ल्याची भिंत. चित्तोडगड, राणी पद्मावतीचा पद्मावत पिक्चर तुम्ही पाहिला. चित्तोडगडामध्ये मोठमोठे जयस्तंभ आहेत, विजयस्तंभ आहेत, जयस्तंभ आहेत. त्याच्यावरती पूर्ण कोरीव काम बघितले तर त्या याच्यामध्ये, आणि राणी पद्मावतीचं जे बलिदान दिलेलं आहे ते तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे. त्या ठिकाणी लाल किल्ला आज कसा आहे, पंतप्रधान भाषण देतो आणि लाल किल्ल्याचा एक अभ्यास केला तर लाल किल्ल्याचा अभ्यास फार वेगवेगळ्या एका किल्ल्यावरती म्हणतात एक दिवस कमी आहे लाल किल्ला. अकबराचा दरबारी खास कसा होता, दरबारी आम कसा होता, त्याचा जनानखाना कसा होता, सगळं सगळं कुठून यमुनेच्या तीरावरती असलेला हा लाल किल्ला, म्हणजे सॉरी, लाल किल्ल्याची जी गोष्ट आहे ही यमुनेपासून सुरू होते, म्हणजे आग्र्याच्या किल्ल्यापासून. तर कारण त्याच्या राजधानी 2 राहायच्या ना, एक आग्र्याला राजधानी राहायची अकबराची, दुसरी राजधानी लाल किल्ल्यामध्ये राहायची. तर त्या किल्ल्यांमध्ये किती भयानकता होती ते फार प्रचंड आहे. त्याच्यामध्ये हे नाही. मग फतेपूर सिक्री, अकबराची हे होती. आज आपण जाता फतेपूर सिक्री, पुरंदर, काय काय म्हणजे आपली एक मारुती कार जाईल एवढी मोठी त्याची तटबंदीवरती त्याची पांजी आहेत मोठी, एवढी मोठी. मेहरानगड, रावजोधाची कहाणी सगळ्यांना माहिती आहे. ग्वालियर, झाशी, ग्वालियरचा किल्ला आधी सुंदर आहे. झाशीचा किल्ला, झाशीत राणी तर माहिती आहे तुम्हाला, स्वातंत्र्याचं पहिलं 1857. तोफ तिथे आहे, सगळं तिथे आहे. त्यांनी काय काय केलं ते. गोळकोंडा जाल तुम्ही, गोळकोंड्याला तर खालची टाळी वरती वाजलं जाते, साऊंड फ्रिक्वेन्सीचा आहेत. जैसलमेरला जाल तर काम त्या किल्ल्याला आज वरतून जर ड्रोन कॅमेरे आले आहेत. जैसलमेर म्हणजे बाउंड्री वॉल आहे. जैसलमेरच्या आतमधून जाल तर तुम्हाला इतकं सुंदर आतमधलं स्थापत्य आहे की हे किल्ले बघितल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला. कांगडा चिटकान हिमाचल प्रदेशामध्ये आहे, इतक्या हरियालीमध्ये आहे की तुम्हाला आपण गेलो त्यानंतर असं वाटत नाही की हा किल्ला आहे. हिरवत मग लक्षात येतं तो कांगडा किल्ला आहे, बहुत बडा, इतना बडा किल्ला आहे. हे चिटकान का किल्ला आहे का इतना बडा. आता माझी 2 दिवसापूर्वी जे तिथले काळे म्हणून एक सर आहेत आर्टिलरीचे कांगड्याला, त्यांच्याशी माझी भेट झाली. म्हणतात मला सर आप बताइए, मैं तो पढ़ रहा हूँ लेकिन पता नहीं अभी इस मामले में क्या है. पन्हाळा म्हटलं तर 8, 8.5, 9 किलोमीटरची बाउंड्री पन्हाळगड आहे. पन्हाळगडावरून काय मिळतं आम्हाला तो विषय नंतर येतो मी थोड्या वेळात. तर पन्हाळगड आहे, तर पन्हाळगडामध्ये आलं की नंतर लक्षात येतं आपल्याला की किती प्रचंड मोठा पन्हाळगड आहे. पुण्यातलं जोशी अभ्यंकर खून घटल्यापासून नंतर पण पन्हाळगडाला एक विहीर आहे, गोड पाणी आहे तिथे. सिद्धी जोहरनी हमला केला त्याचे अवशेष आहेत त्या ठिकाणी, शिलालेख आहे त्या ठिकाणी, आणि फार वेगळ्या पद्धतीने आहे. आणि बाजीप्रभू देशपांडेचं बलिदान म्हणून त्याला बलिदानी म्हटलंय. सिंहगड म्हटलं तर बलिदान येतं. शेलार मामा तानाजी मालुसरे यांचं. श्रीरंग, जिंजी, आमेर लोक, म्हणजे लोक जातात कुठे, श्रीरंग
साऊथ मधला किल्ला, जिंजी तामिळनाडूतला किल्ला, आमेर राजस्थानचा किल्ला, या ठिकाणी लोक चांगले किल्ले आहेत, राजमहल आहे म्हणून ते बघायला जातात, म्हणून त्या लोकांचे जो जुनागड, अलवर, रायसेन, सृष्टी कपायच्या. मी तुम्हाला रायसेन किल्ल्याबद्दल, अलवर आणि जुनागड म्हटलं ते अजूनही असं संध्याकाळी 6 ला कुलूप लागतात, आता जायचं नाही म्हणतात आतमध्ये. सृष्टी की पहचान है, यहाँ पे कुछ हो गया था अभी शाम को आपको जाने नहीं देते. आग्र्याचा किल्ला, जयगड आणि बिकानेर. बिकानेरचे म्युझियम आज सुंदर आहेत. आपण म्हणतो एका महिन्यात 2 तलवारी राहू शकत नाही, पण त्या बिकानेरच्या म्युझियम मध्ये एका महिन्यात 2 तलवारी आहेत त्याच्यामध्ये. मोठं फ्लाईट आहेत त्या म्युझियम मध्ये, किल्ल्यांमध्ये. फार वेगळ्या पद्धतीने म्हणजे राजे महाराजे कसे त्यावेळेस स्थापत्य राहायचं तर फार प्रचंड आहे बिकानेरच्या याच्यामध्ये. जयगड पण बघाल तर जयगडमध्ये सगळ्यात मोठी तोफ वापरली आहे ती, त्या तोफेचा एक वेगळा इतिहास आहे. ही जयगडवरती तोफ आहे. नाहरगड, वारंगल आणि श्रीरंगपूर हे किल्ले असे आहेत. नाहरगड म्हणजे उत्तर प्रदेशात, वारंगल म्हणजे आंध्रमधला, की यांचे कलात्मक, यांच्यामध्ये कलाची जी कलाकुसर आहे ती खूप सुंदर झालेली आहे त्या किल्ल्यात. बघेलखंड, बुंदेलखंड म्हणजे आमचा रिवा वगैरेचा, म्हणजे मध्य प्रदेशचा वरचा भाग, ज्या ठिकाणी आपण डाकूंचं वगैरे राज्य होतं ते रिवा वगैरे प्रांत, तिकडचा समोरचा बिहारचा आणि असा जो भाग येतो त्याला बघेलखंड, बुंदेलखंड. छत्रसाल बुंदेला जे होते ते, आणि इकडे बघेलखंड. ते किल्ल्यांकडे कोणी बघायला तयार नाही, ते किल्ले इतके पडझड होतात की त्याचं रखवाली करायला कोणी तयार नाही. आता दिव्या वगैरेचा किल्ला खूप सुंदर किल्ले होते. कालिंजर, गुर्गी हे दोन्ही किल्ले, कालिंजर उत्तर प्रदेशात काय कसे किल्ले आहेत की सगळ्यात जुनी संस्कृती यांची होती अशांचा उल्लेख आढळतो. यांचा पौराणिक कथेमध्ये यांचा उल्लेख आढळतो. देवगिरी, नरनाळा, हम्पी म्हणाल तर कृष्णदेवराव, पहिली हिंदू संस्कृती आपली हम्पीची, होसपेट आपल्या कर्नाटकमध्ये झालं त्या ठिकाणी. देवगिरी आपला औरंगाबादचा, नरनाळा आपल्या बाजूला, अमरावतीच्या बाजूला. हम्पी किल्ल्यामध्ये पाहाल तर प्रचंड दगडांचा शिलालेख. आता तुम्ही एक तो पिक्चर बघितला असेल, कोणता तो अक्षय कुमारचा नाही का, याचा पिक्चर, एक ते सोनाक्षी सिन्हा, आणि तो पिक्चरचं पूर्ण शूटिंग त्या किल्ल्यात झालेलं. रावडी राठोड, लोकांना रावडी राठोड आठवतो, पण किल्ला, हे अनेक किल्ले आहेत. एक देवानंदचा सगळ्यात मोठा पिक्चर होता गाईड नावाचा पिक्चर. हा गाईड पिक्चर पूर्ण दौलताबादच्या किल्ल्यावरती झालेला आहे. अनेक किल्ले सांगता येईल की, आता तुम्हाला एक अजून एक गंमत सांगतो की यावेळेस, आता 3 वर्षापूर्वी हा जेव्हा तानाजी पिक्चर झाला त्यावेळेस मला पुण्याचे एक इव्हेंट मॅनेजर, त्यांनी सिंहगडची प्रतिकृती तयार करून द्या मला, त्यांनी मला म्हटलं होतं. मी माझ्या एनजीओ प्लसची झाल्यामुळे मी जाऊ नाही शकलो. नाही अदरवाईज आज हा जो तानाजी जो पिक्चर दिसतोय तुम्हाला, त्या तानाजी पिक्चर मध्ये आपण केलेली एक छोटी प्रतिकृती सिंहगड तिथे मिळाली असती त्या ठिकाणी. पण माझी एनजीओ प्लसची त्या काळामध्ये झाल्या कारणाने मी तिथे नाही जाऊ शकलो त्या गोष्टीला. तर ह्या अशा इतिहास के वीराने. आसिरगड, बिदर किल्ले, गोवा इनकी कीर्ती. आसिरगड म्हणजे आपला इथला किल्ला आहे मध्य प्रदेशातला, आपल्या भुसावळच्या जवळचा. बिदर म्हणजे तुमच्या बिदरशाही ज्याला म्हटलेला आहे, खाली उतरतो उस्मानाबाद धाराशिववरून. किल्ले गोवा म्हणत सुंदर काय, यांची कीर्ती वेगळीच आहे का, यांची स्थापत्य केल्यानंतर एकदम हा आकर्षित करतो आपल्याला. मांडूचा किल्ला झाला मध्य प्रदेशामध्ये, तर मांडूचा किल्ला पूर्ण विहिरीचा किती सुंदर त्याची होती. ओडिशामध्ये बारपट्टी किल्ला झाला, तर त्याची पण खूप सुंदर आहे, सौंदर्य त्यांचं त्या ठिकाणी. बरेली, अलाहाबाद, वाराणसी, चंपा. अरे बरेलीचं नाव बदललं, अलाहाबादचं नाव बदललं, वाराणसीचं नाव, याला नाव जुने होते. आता हेच प्रचलित नाव आज आलेले, याचे नाव जुने वेगवेगळे आहेत. हे किल्ले होते सगळे. दरभंगा हा किल्ला होता बिहार मधला. तोरणा, राजगड, मच्छिंद्रगड, अकोले. तोरणा चढताना तुम्हाला माहिती आहे कसा त्रास होतो, राजगड चढताना कसा त्रास होतो, मच्छिंद्रगड चढताना कसा त्रास होतो. या सगळ्या गोष्टी कशा आहेत की किल्ले चढतात, पण या सगळ्या गोष्टी किल्ल्यांचा मुडगाव, मांडू, चुनारगड है विरजन की वीराणी. चुनारगड मध्ये जाऊ देत नाही, यक्कू बाबा म्हणतात ते मध्ये चंद्रकांता सिरियल आली ती सगळी चुनारगड किल्ल्याची आहेत. मांडू किल्ला आहे, मांडू किल्ल्यामध्ये शतकांत आणि याचा खूप उल्लेख आहे. मुडगावचा किल्ला म्हणाल तुम्ही, निर्जन ठिकाणी पडलेलं, कोणी बघायला तयार नाही. आणि गोव्यामधले जे किल्ले आहेत, तेरेखोल, कोलवाल, हे यांच्याकडे आता पुढे किल्ल्यातले जे काही गोव्यातले काही पोर्तुगीज किल्ले होते त्याच्यामध्ये सुंदर निशाणी होती त्या ठिकाणी. आता सध्या चर्च, कॅथोलिक चर्च, हे या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत त्या ठिकाणी. तर नेमकं किल्ल्या म्हणजे या सगळ्या गोष्टींशी जायचं आणि या किल्ल्यांना करायचं, म्हणून आम्ही एक तो संकल्पना केली, किल्ले बनवा, इतिहास जागवा. त्या गोष्टींकडे आम्ही आलो. त्याच्यामधून अनेक गोष्टींची पूर्तता करण्यात येते आणि अनेक ठिकाणी जाता येतं. किल्ला कसा बनवायचा त्या ठिकाणी. तर मित्र, सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे अनेक गोष्टी किल्ल्यांच्या या माध्यमातून सांगितल्या, आपण बोललो आहेत आपण या ठिकाणी. आणि नेमकं मला किल्ल्यांकडे येतो, एक रचना काल करून ठेवलेली की किल्ला म्हणजे काय आपल्याला नेमकं. आता एक प्रतापगड किल्ल्याचा मी तुम्हाला नकाशा दाखवतो. हा प्रतापगडचा किल्ला आहे.
प्रतापगड हा एक काय उदाहरण घेतलं तर कारण असं आहे की प्रतापगड किल्ल्यांचं अफजल खान व शिवाजी महाराज वगैरे खूप नेमका किल्ल्याचा अभ्यास करताना मी तर अभ्यास आहे मला किल्ल्याचा आहे पण बाकीचं काय करायचं पण नाही तसं नाही. हा किल्ल्यांचा मॅप पहिला अभ्यासाचं साधन. दुसरं त्या प्रतापगड युद्धाचा अफजल खान वधाचा जो मॅप होता की महाराजांनी व्यूहरचना कशी केली म्हणजे रचनात्मक त्याच्यावरती बोललो तर आपण आज 1 तास 2 तास त्याच्यावर चालला लागली जाते. हे तुम्हाला जे डॉट दिसतात आहे हे काल मी प्रिपरेशन केलं काही सरांच्या म्हणण्यावरती की त्या किल्ल्याच्या भोवताल हा किल्ला आहे प्रतापगड आणि त्याच्या भोवताल हे जे गोल दिसतात आहे तुम्हाला हे गोल हे सगळे गोल म्हणजे काय आहेत की सरदार होते अफजल खानाच्या भेटीच्या वेळी सगळ्या गोष्टींना किल्ल्याच्या भोवताल बसवून ठेवलं होतं 15 ते 20 सरदार कोण कुठे राहणार त्या ठिकाणी त्याची ही रचना केली होती. म्हणजे जशी हिरोजी फर्दज हैबतराव शिळमकर बांदल पालसकर अण्णाजी दत्तो रघुनाथ बल्लाळ या सगळ्यांना काय काय कामगिरी दिलेली आहे ज्याचं काम त्यांनीच करायचं दुसऱ्यांनी नाही करायचं. तर ही अशी या प्रतापगड युद्धाच्या बाजूला सरदारांना दिलेली जागा त्यांना नुसतं सरदारांना दिलेली जागा त्यांच्या सरदारांचे नाव सांगितले त्यांचे कामं वाटून दिले. हा अफजल खान कुठून येणार होता कसा येणार होता काय आला त्याची कोणती होती ही रचना या प्रकारे केलेली आहे की हा जो निघाला आहे हा कुठून आला बा कसा आला आलं का लक्षात बिजापूरहून निघून का कारण हा यांनी रस्त्यामधल्या ज्या ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यावरती हेर खातं बहिर्जीचं हेर जे खातं होतं ते पूर्ण लक्ष ठेवून देतो की यांनी काय केलं बा. तर किल्ला बंदत असताना किंवा किल्ला अभ्यास करत असताना नुसतं किल्ला हा साधारणतः बघायचा असं नाही होणार या सगळ्या गोष्टींचा कोणी काय व्हायला आणि जो आपण आपलं ज्या वेळेचा अभ्यास करायचा आहे साधारणतः म्हणजे आपण 16व्या शतक 17व्या शतक 12व्या त्या काळामधला तो एक घेऊन आपण त्या ठिकाणी आपण त्याचा अभ्यास करायचा साधारणतः. तर हा एक झाला किल्ल्यांच्या बद्दलचा एक छोटासा भाग म्हणजे एखाद्या किल्ल्याचा अभ्यास करायला त्याला विस्तृतपणे कसं काय आपल्याला करता येईल हा त्याच्यामधला एक भाग झाला. नंबर दुसरी गोष्ट आता माझा जो सब्जेक्ट आहे कोणता की आवाज येत नाही सर. सर हॅलो सर आवाज येत नाही आता तुमचा म्यूट झाला आहे. सर हॅलो म्हटलं आपण हा सब्जेक्टला कंटिन्यू करायचं की किल्ले बनवण्याकडे यायचं. म्हणजे बघा मी साधारणतः तुम्हाला एक छोटस एक किल्ला दाखवतो. आता हे लॉकडाऊनचा काळ चालू आहे तुम्हाला किल्ला दिसत असेल बरोबर आहे. हा दिसला का किल्ला तुम्हाला. हो सर. ह्या किल्ल्यामध्ये हा आहे सुवर्णदुर्ग किल्ला. कोणता किल्ला आहे सुवर्णदुर्ग. ठीक आहे. हा सगळा वेस्ट मटेरियल मध्ये केलेला तयार आहे. हा जनरली आम्ही एक मोमेंटो म्हणून हा दिला जातो. मी बरेचदा मोमेंटो म्हणून देतो. याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर सगळं वेस्ट मटेरियल आहे. ही जे तुम्हाला ही तटबंदी दिसते बाजूची ही म्हणजे फोमशीट किंवा खरडा दिलेला आहे. ओके. त्याच्यानंतर हे बाजूला जे दिलेले आहेत हे साधे पाईप्स आहेत म्हणजे कुठे दोऱ्याचे बिंडल किंवा वायर आपला जो असतो ना छोटा केबल ही केबल आहे. हा खालती खरडा दिलेला आहे आणि हे 4 छोटे हे लावलेले आहेत. एक मिनिट. हॅलो सर थोडं थांबवतो. सगळ्यांना सूचना आहे परत दुसरी मीटिंग आपल्याला तिसऱ्यांदा करावं लागणार. बरोबर थोडा वेळ राहिलेला आहे तो कट झाला की आपण परत अजून जॉईन व्हायचं आहे. सर कंटिन्यू चालेल चालेल. ओके ओके. तर नेमका म्हणजे मी तुम्हाला यासाठी विचारले 5 मिनिट थोडंसं हे घेऊन घेईल मी वेळ आणि आपण मग विषयाकडे येऊ. तर हा किल्ला तुम्हाला यासाठी की आता तुम्ही जे बसलेले आहेत तर अशा प्रकारचा एक मॅप करून थोडक्यामध्ये आपल्या या उन्हाळ्यामध्ये हे किल्ले करता येतात आपल्याला साधारणतः अशा प्रकारचे. आता लॉकडाऊनचा पिरियड आहे तुम्हाला किल्ले शिकायला खूप चांगला वेळ. हा एक किल्ला आहे फोमचा केलेला बघा. याला फोमला वेगवेगळ्या पद्धतीमध्ये कापलेला आहे. त्या पायऱ्या आहेत किल्ल्यावर चढायच्या. हा मल्हारगड आहेत नावाचा किल्ला आहे त्याच्यात त्या पायऱ्या आहेत वरती. ही
चिपकवलेले तटबंदी, हे खडू आहेत वरती, हे टूथपिक आहे, याच्यामध्ये फ्लॅग लावायला, हे खडू आहेत, खडू. हा काही नाही, फेकलेला आपला पण फेकलेला असतो ना, त्याला वेगवेगळ्या याच्यामध्ये कापलं आणि हा रंग आहे आपला. फेविकॉलचा रंग मारायचा आणि रांगोळी टाकायची याच्यावरती. असे किल्ले आहेत हे छोटेसे. हा वरचा पठार आहे, हे किल्ले आपण वरचा पठार असतो आपला किल्ला. हा आपला मल्हारगडचा एक किल्ला आहे. असे माझ्या इथे सध्या म्युझियम मध्ये बरेच काही किल्ले आहेत. हा एक सिंधुदुर्ग नावाचा किल्ला आहे, त्याचा एक छोटासा सध्या तो बिचारा विजन वासात गेलेला आहे बघा. हे मॅप तयार करायचे, या छोट्या छोट्या किल्ल्यांना अशा प्रकारचा आलेख द्यायचा आणि आपण जे काही आता बोलतोय किंवा आपण जे काही काम करतोय या गोष्टीला याच्यामध्ये बघायचं आपण. तर त्या गोष्टीकडे बघण्याचा आपला किंवा येणाऱ्या पिढीला संस्कृतीचं जतन आणि संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आपण त्यांना बरोबर त्यांना बाध्य करू. आणि नेमकं कसं आहे की किल्ले